आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस। राज्य शासन व पोलीस विभागाच्या नाकर्तेपणामुळे सामाजिक कार्यकर्ते श्री नोवेल साळवे आजपासून आपल्या उपोषणाला बसलेले आहेत। साळवे साहेब, काय म्हणाल, आजच्या दिवसभरात काय घडामोडी घडल्या आपल्या बाबत? मला कसं आहे की आज अधिवेशनचा पहिला दिवस आहे। त्या पहिल्या दिवसाच्या अनुषंगाने शासनाची लक्ष आमच्या प्रश्नावरती केंद्रित करण्यासाठी आज मी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी आझाद मैदान मुंबई येथे धरणं आंदोलनासाठी बसलो। मुळात माझे प्रश्न असे आहेत की माझ्यावरती ज्या समाजकंटक लोकांनी प्राणघातक हल्ला केला त्यांना जे पोलीस लोक वाचवायचे प्रयत्न करत आहेत ते वाचवले। त्या गुन्हेगारांवरती आरोपसिद्ध करत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। तसेच ज्या पोलिसांनी त्या गुन्हेगारांना पाठीशी घातले त्या गुन्हेगारांवरती त्या पोलिसांवरती गुन्हा दाखल होऊन त्यांना पोलीस खात्यामधून बडतर्फ केलं पाहिजे। त्या गोष्टीसाठी अनेक पत्रव्यवहार मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांबरोबर केलेले आहे, परंतु त्या पत्रावरती कुठलीही कारवाई झाली नसल्याकारणाने मला मजबुरीने नाईलाजाने आज आझाद मैदान येथे धरणं आंदोलन करावं लागत आहे। आज मी तर बसलेलो असताना आंदोलनाला मी नागपूरला मुख्यमंत्री साहेबांना आंदोलनाला बसलो आहे म्हणून आज मी त्यांना हे पत्र इथूनच पाठवले आणि आशा करतो की आंदोलन संपायच्या आधी मुख्यमंत्री साहेब आमच्या प्रश्नावरती लक्ष घालून आमचे प्रश्न सोडवतील, गुन्हेगारांवरती गुन्हा दाखल करून ते पोलीस खात्याचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना बडतर्फ करण्याचं काम करतील। नाही, मी हा पत्र जो आहे ऑलरेडी आमच्या प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंना दिलं होतं। जर त्यांना ह्या पत्राचं किंवा माझ्या विषयाचं गांभीर्य समजत असेल तर त्यांना अधिकार आहेत आणि त्यांच्याकडं तेवढे पॉवर्स आहेत की ते हे प्रश्नाला तारांकित प्रश्न माझ्या प्रश्नाला करू शकतात, परंतु ते करतील का अजून त्यांच्याकडं मुद्दे आहेत माझ्यापेक्षाही ज्वलंत प्रश्न त्यांच्याकडे असतील हे बोलता येत नाही। परंतु तरीही प्रसिद्धी माध्यमांच्या मार्फत मला मुख्यमंत्र्यांना आणि शशिकांत शिंदे साहेबांना अशी विनंती करायची की एकतर माझ्या प्रश्नाला विधानसभेमध्ये घ्यावा किंवा परस्पर तुम्ही माझा प्रश्न सोडवा। साळवे साहेब, आपण 3 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती आणि तेव्हा आपण सांगितलं होतं की मी उपोषणाला बसणार आहे। या 3 दिवसामध्ये आपल्याला कोणाकडून काही फोन वगैरे काही बोलणं झालं का? नाही, मुळात असं आहे की 4 तारखेला मी मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेतलं होतं, हे तुमचं वाक्य सत्य आहे आणि त्या अनुषंगाने मी आपल्याला सर्वांना हे गवाही दिली होती की जर माझे हे मागणी पूर्ण झाले नाही तर मी 8 तारखेला अधिवेशनच्या पहिल्या दिवशी आंदोलन करेन। त्या विषयाला घेऊन आज मी वस्तुस्थितीत आज आंदोलन करतोय। आपल्या नजरेसमोर आहे की मी आझाद मैदानामध्ये आपल्या समर्थकांनी सहकाऱ्यांसोबत इथं आंदोलनाला बसलो आहे, परंतु माझे प्रश्न अजूनही काय सुटलेले नाहीत आणि जेव्हापर्यंत माझे प्रश्न सुटत नाहीत तेव्हापर्यंत माझा हा धरणं आंदोलन सुरूच राहील। गेल्या 10/6 मी उल्हासनगरमध्ये गेलो असताना तिथं माझ्यावरती काही अनोळखी लोकांनी प्राणघातक हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये माझं ओपन हार्ट सर्जरी झालं। मी 24 दिवस दवाखान्यात होतो, मरता मरता वाचलो। अपेक्षा होती की दोषी गुन्हेगारांवरती पोलीस काहीतरी कारवाई करेल, परंतु पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही आणि ते गुन्हेगारांना मोकळ सोडलं। आता असं आहे की परत मी त्या अनुषंगाने गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडं पत्राद्वारे 2 वेळा पाठपुरावा केलं की दोषींवरती कारवाई करावी म्हणून, परंतु कुठलीच कारवाई आजपर्यंत झाली नाही। म्हणून त्यानंतर मग मी परत पत्रव्यवहार करून मुख्यमंत्र्यांना व माननीय गृहमंत्र्यांना अशी विनंती केली की जर येणाऱ्या दिवसामध्ये दोषी गुन्हेगारांवरती कारवाई झाली नाही व दोषी गुन्हेगारांना
पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती बडतर्फाची कारवाई झाली नाही तर नाईलाजाने मला आझाद मैदानावरती धरणं आंदोलन करावं लागेल. आणि त्या अनुषंगाने काही गोष्ट चुकीचं घडलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी हे राज्य सरकारची असेल. की सध्या माझी ही लढाई पोलिसांशी आहे डायरेक्टली, तर एखाद्या वेळेला असं पण होऊ शकतो की पोलीस मला खोट्या गुन्ह्यामध्ये किंवा खोट्या आरोपामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतील किंवा खोट्या एन्काउंटरमध्ये मारायचा प्रयत्न करतील. पोलीस हे काही करू शकतात, हे जग जाहीर आहे. की राज्य सरकारने त्वरित यावरती लक्ष घालून कारवाई करावी अशी माझी विनंती राहील. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.